सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे माजलगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. स्थळ श्री संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल माजलगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. देवाचे द्वारे देवाचे द्वारे उभा क्षण भरे उभा क्षण भरे उभा क्षण भरे देवाचे द्वारे
हरी हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी आसोनी संसारी जिव्ह वेगू करी वेद शास्त्र भारी बाह्या सदा हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव मने व्यासाची खुना ज्ञानदेव मने व्यासाची खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी विठ्ठला 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 हरी हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल 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 हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमालां कंधरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वर
ईश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुने आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो 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 तुमचा लागलो निज चरण तुमचा लागलो निज चरण अहो स्वामी तुमया देवा देवा अहो स्वामी तुमया देवा तुमचा लागलो निज चरण तुमचा लागलो निज सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावा व्यासुबटा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट साधकाचे मायबाप योग्यांची माऊली सर्व संतांच्या हृदयाचा गाभा असलेले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हा हरिपाठ ग्रंथातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठाला विठाला हरिपाठ नावाच्या ग्रंथातील पहिल्या क्रमांकाचा अभंग सेवेकरता निवडलेला असून या अभंगावर काहीसं चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या या माजलगाव नगरीमध्ये श्री संत ज्ञानदेव संगीत विद्यालय आयोजित हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ आणि भव्य कीर्तन महोत्सव सोहळा या संस्थेच्या माध्यमातून साजरा होत आहे. आणि या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक परमादरणीय परमस्नेही ख्यातनाम कीर्तनकार शिवाजी महाराज गडदे यांच्या माध्यमातून ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि या कीर्तनाला उपस्थित असलेले बाहेरगावून आलेले गुणीजन मंडळी, आता ज्यांची सुंदर चाल झाली असे दत्ता महाराज, उद्धव महाराज, उत्कृष्ट गायन त्यांचं आहे आणि उत्कृष्ट मृदंगावर थाप ज्यांची आहे असे माऊली महाराज आहेत. आणि सुंदरशी साऊंड सिस्टीम आहे, मंडप आहे, लाईट सिस्टीम आहे. अख्ख्या महाराष्ट्र ज्यांनी ढवळून काढला हो असे ढवळे आमचे ढवळे बापू दत्ताभाऊ ही श्रीराम साऊंड सिस्टीम यांच्या माध्यमातून ही चांगल्या पद्धतीची सिस्टीम आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि तुम्ही पण माईबाप श्रोते सज्जन पहिल्या दिवसापासून हजेरी लावत आहात, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. अडचणी एकच वाटते, पण तुम्ही बसलात असे की महिला मंडळी जशी बसली तशी पुरुष मंडळी बसली का?
तिकडे काय बसली, इकडे काय बसली, एवढा मोठा मंडप कशा करतात दिलेला आहे आपल्याला? हे बसण्याकरताच दिलेलं आहे. जरशी समोर आला तर कीर्तन करायला बरं वाटतं. जरशी इतक्या लांब कशाला बसली तुम्ही? थोडं जवळ या ना, म्हणजे मला बरं वाटतं. जरशी इकडे तिकडे बघू नका, इकडे समोर या, इकडे पुढे या, जरशी पाठीमागचे या, पुढे इकडं पुढे या. एवढा मंडप आपल्यासाठीच टाकलेला आहे. जेवायचं असतं तर भांडणं लागली असती बसण्यासाठी. हा हा, त्याच्याशिवाय करमत नाही ना. माणसं जवळ असल्यावर मग जरा बरं वाटतं. जरशी विठाला विठाला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. अभंग सर्वांच्या कानावरून गेलेला आहे, मुखपाठ आहे, पण त्याचा अर्थ जो आहे फार गहन आहे आणि खूप विशेष आहे. त्याचं थोडक्यामध्ये चिंतन करायचं आहे. पण या अभंगावर लावलेला अर्थ यथार्थच आहे असा माझा काही दावा नाही, किंवा अहंकार नाही, किंवा आत्मप्रौढी नाही. तुमच्या अंकावरती मांडीवरती खेळण्यासाठी बोबड्या बोलाने लेकराच्या परिभाषेतून सहजासहजी मी तुम्हाला चिंतन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या प्रयत्नाला पाठीवर हात फिरवून लेकराची समजूत काढावी. जसं लेकरू बापाच्या ताटामध्ये रांगत रांगत जातं, बापाच्या ताटातला घास उचलीत आणि बापाच्या तोंडापर्यंत हात नेतं, पण हात पुरत नाही. पण बाप ही प्रेमाची जात असते. आपलं तोंड खाली करतो, लेकराच्या हातातला घास ग्रहण करतो आणि त्याच्या पाठीहून हात फिरवतो आणि त्याच्या गालाचा एक पापा घेतो आणि वडील म्हणत असतात, माझ्या सोन्याने फार चांगला घास भरवला. हो, तसं माझ्या कीर्तनाचा तुकडा तुमच्या बुद्धीपर्यंत नाही पुरला तर तुम्ही मायबापाची जात असल्यामुळं खाली वाकून घ्या आणि एवढंच म्हणा की माझ्या सोन्याला आता बरं बोलता यायला लागलेलं आहे. विठाला 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 विठाला. ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये म्हणण्यापेक्षा या ग्रंथामध्ये अनुबंध चतुष्ट सांगितलेला आहे. जुन्या लेखकाच्या पद्धतीप्रमाणे अनुबंध चतुष्टी कशाला म्हणतात? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध याला अनुबंध चतुष्टी म्हणतात. असा अनुबंध चतुष्टी सांगितलेला आहे. म्हणजे या अभंगाचा अधिकारी कोण, या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे आणि अर्थार्थी त्याचा आमचा संबंध काय आहे असं या ग्रंथामध्ये स्पष्ट करतात. विठाला 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 हरी विठाला 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 अभंगाची पार्श्वभूमी फार महत्वाची आहे, विषय फार महत्वाचा आहे. या जगताचा विचार केला तर या जगामध्ये 3 प्रकार केले जातात. एक देव आहे, दुसरा मनुष्य आहे आणि तिसरी संत आहेत. या तिन्ही लोकाला या लोकामध्ये यावं लागतं, या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. पण प्रत्येकाचं येणं हे प्रत्येकाचं उद्दिष्ट वेगवेगळं असतं. देवाचं जीवन उद्दिष्ट वेगळं, संतांचं जीवन उद्दिष्ट वेगळं आणि तुमचं आमचं जीवन उद्दिष्ट वेगळं. प्रत्येकाचं जीवन उद्दिष्ट वेगवेगळं झालेलं आहे. अजून थोडं पर्यायाने सांगायचं झालं तर देवाचा व्यवसाय वेगळा, संतांचा व्यवसाय वेगळा आणि तुमचा आमचा व्यवसाय वेगळा. अजून थोडं खालच्या भाषेत येऊन सांगायचं झालं
तर देवाचा धंदा वेगळा, संतांचा धंदा वेगळा आणि तुमचा आमचा धंदा वेगळा. तुमचा आमचा कोणता धंदा हे चिंतन करीत बसायचं नाही. देवाचा कोणता धंदा आणि संतांचा कोणता धंदा, इथं आल्याच्या नंतर एक उद्दिष्ट घेऊन आले. देवाचं एक उद्दिष्ट ठरलेलं असतं मृत्यू लोकात येण्याचं. कोणतं उद्दिष्ट असतं? देव अवतारला येतो कशासाठी येतो? ज्यावेळेस धर्माची ग्लानी होते, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, धर्माची ग्लानी ज्यावेळेस होती त्यावेळेस देवाला अवतार धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेशी. भगवंताचं ठरलेलं आहे महाराज, धर्माचं रक्षण होण्यासाठी त्याचा अवतार असतो. त्याचं ते जीवन उद्दिष्टच आहे. संतांचं जीवन उद्दिष्ट काय आहे? येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा. मनोनी काळा पडती हाती, मनोनी काळा येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा. मनोनी हाती मनोनी साधू संताला तुमचा आमचा कळवळा येतो म्हणून इथं यायचं त्याला. ना ते इथं येण्याची काही गरज नाही त्यांना. इथं येण्याच आणि ते इथले ठिकाणच नाही त्यांचं. आम्ही वैकुंठ आलो याच कारणाने शोधून आले संत. आणि हिताहित जगाचे, जगाचं हित कशात आहे याचा कणवाळा साधू संताला असतो. कणवाळा दोन लोकाला असतो, एक आईला असतो आणि एक संताला असतो. पण दोन्ही मधला डिफरन्स सांगतो तुम्हाला, फरक. आईला कळवळा येतो पण स्वतःच्या लेकराचा येतो. संतांना कळवळा येतो तो सर्व जगताचाच येतो. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आपली विचारसरणी ही संकुचित असते. आपल्याला फक्त आपल्याच माणसाचं चांगलं व्हावं असं वाटतं, आईला फक्त लेकराचं चांगलं व्हावं असं वाटतं. आपुलियाचा आपुलियांचा कळवळा आणि का बाळावरी नाही. उदाहरण सांगायचं झालं तर चैत्र वैशाखाचे दिवस आणि एका आईचा मुलगा असा रस्त्यात खेळत होता अंगणामध्ये आणि दुपारची वेळ झालेली, 12-1चा टाइम झालेला, माथ्यावर सूर्य आलेला, लख्ख ऊन पडलेलं आणि ती आईनं त्या मुलाकडे लक्ष दिलं. पाहिल्याबरोबर मोठ्याने आवाज दिला, बाळा तुझा मुर्दा इकडं सावलीत पडू दे.
आता त्या बाळाला खरंच मुर्दा पडावा अशी इच्छा आहे का? त्या शब्दाचा अर्थ एवढाच करायचा फक्त, बाळ्या तू सावलीत खेळ. बाळ्या म्हणतो समोरचा गोंद्या खेळतो तो ग, ती म्हणती गोंद्याला मरू दे पण तू ये सावली. म्हणजे तिचा कळवळा असतो पण स्वतःच्या लेकरापुरता असतो, जगाच्या नाही. संतांची व्यापक बुद्धी असते, कारण संत विश्वालाच आपलं समजतात. हे विश्वची माझे घर, आईशी मती जयांची स्थिर, किंबवना चराचर आपणची झाला. ही संतांची विचारसरणी आहे. विठाला संतांचं उद्दिष्ट एकच आहे, तुमचं आमचं कल्याण कशामध्ये आहे याचाच विचार संत करतात. म्हणून तर ज्ञानोबारायांनी जगतातल्या सर्व जीवासाठी सामुग्री करून ठेवली. ज्ञानासाठी करून ठेवली, जीवनमुक्तासाठी करून ठेवली, योग्यासाठी करून ठेवली आणि तुमच्या आमच्यासाठी करून ठेवली. महाराज ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये महाराज चांगदेव पासष्टी नावाचा ग्रंथ, अमृत अनुभव नावाचा ग्रंथ, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आणि हरिपाठ नावाचा ग्रंथ, याचे अधिकारी वेगवेगळे. चांगदेव पासष्टी ही योग्यासाठी लिहिली, जीवनमुक्तासाठी अमृतानुभव लिहिला, ज्ञानी पुरुषासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. पण ज्याला ज्ञानेश्वरी कळत नाही, अमृतानुभव कळत नाही, चांगदेव पासष्टी कळत नाही, अशा सर्वसामान्य जीवाकरता ज्ञानोबारायांनी छोटासा ग्रंथ लिहिला, तो म्हणजे हरिपाठ. आणि त्या हरिपाठातल्या पहिल्याच क्रमांकाचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. अभंग फार छोटा आहे, पण अर्थाच्या दृष्टीने जर पाहिलं, अगदीच ज्ञानोबारायांच्या शब्दात सांगायचे, बिंब तरी बचकेची एवढे, परी प्रकाशा त्रिभुवन थोपडे. ज्ञानोबारायांची शब्द रचना पहा कशी येतं, शब्द वापरले कसे ज्ञानोबारायांनी. बिंब तरी बचकेची एवढे. बचक कळती का? बचक काय काय बचकण्याला नाही समजायची ती बचक, याला बचक म्हणतात. आपल्या व्यवहारात एक वाक्प्रचार आहे बघा, दुसऱ्याच्या पुऱ्या आणि बचकानी वाढी, याला बचक म्हणतात. आणि इतक्यातच ज्याची मान बसते त्याला बचाकड्या म्हणतात, त्याला बचक म्हणतात. म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना समजावा म्हणून मायबोलीतले शब्द वापरले ज्ञानेश्वरी लिहिताना, अगदी ओरिजिनल मराठीतले शब्द. बिंब तरी बचकेची एवढे, याला बचक म्हणतात. म्हणून शब्द फार महत्वाचे आहेत ज्ञानेश्वरी, अर्थाच्या दृष्टीने फार गहन आहेत. म्हणून ज्ञानोबारायांनी सुंदर शब्द वापरले महाराज. पण आता हे शब्द लोपायला लागले आणि ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतले जे शब्द आहेत ना मराठीतले, हे शहरमधल्या लोकांना, जास्त शी केलेले जे लोक असतात, शहरमधले जास्ती शी केलेले, हो, त्यांना हे असले शब्द काहीच कळत नाहीत महाराज. हो, काही त्यांना मेळ लागत नाही. कारण शहरमध्ये तुटपुंजी भाषा असते, तुटपुंजी. कारण शब्दाला पर्यायवाचक शब्द नसतात. खेड्यामधले माणसं भाषाप्रभू असतात, एका शब्दाला पर्यायवाचक शब्द असतात खेड्यामध्ये. शहरमध्ये तुटपुंजी भाषा असते, पर्यायवाचक शब्दच नसतो दुसरा. एक उदाहरण सांगतो तुम्हाला समजण्यासाठी. एका खेडेगावामध्ये एका माणसाला झोपेतच हाणलं, हो, झोपेतच त्याच्यावर हल्ला झाला. आणि 15 दिवसानंतर फौजदार साहेब आले पंचनामा करण्यासाठी. आणि त्याला विचारलं, म्हणे तुला ज्या टाइमला मारलं त्या टाइमला वेळ कोणती होती? त्यांनी हात जोडून सांगितलं, साहेब मी झोपेत होतो म्हणे साहेब, मला काहीच कल्पना नाही. मला आज कळालं की माझ्या भावकीतल्याच लोकांनी मला मारले, मला काहीच माहित नाही म्हणे, मी झोपेत होतो म्हणले. म्हटले मग? तिथं माझी आई होती म्हणले, तिला विचारा. आणि मग फौजदार साहेब तिच्याकडे गेले, सांगितलं, आई साहेब तुमच्या मुलाला ज्या टाइमला मारलं त्या टाइमला वेळ कोणती होती? तिनं सांगितलं, ती वेळ काय चांगली होती का? साहेबाचं तर डोकंच काम करीना. ती म्हणली, ती वेळ काय चांगली नव्हती म्हणे, आणि अशी वेळ वैऱ्यावर बी येऊ नये. हो, बरं झालं म्हणे माझं पोरग वाचलं म्हणे, ती काही वेळ चांगली नव्हती म्हणे, फार वाईट वेळ होती म्हणे ती.
साहेब नुसतं तिच्या चेहऱ्याकडे बघायला लागले. साहेब म्हणले, आई मी तशी वेळ नाही विचारित, मग टाइम विचारतो. टाइम होणं म्हणली ते काय विचारून आलेला टाइम होता का? हो. फौजदार झालेला आणि त्याला शब्दच कळाना, फुकट फौजदार, त्याचं डोकंच काम करीना. मग त्यांनी त्या माणसाला विचारलं, तुम्हीच तुमच्या आईला जरा समजून सांगा ना, जशी मला काही कळना म्हणे ती काय बोलतात तर. मग तो मुलगा म्हणला, आई साहेब तशी वेळ आणि तसा टाइम नाही ती विचारित, मग वखूत विचारतात, वखूत. आता हे वखूत शहरच्या लोकांना काहीच कळत नाही महाराज, शहर मधले हे वखूत शब्द. मग ती बाई म्हणली, हा वखूत पाहिजे म्हण ना मग तू. मग माझ्या मुलाला ज्या टाइमला मारलं ना त्या टाइमला डोक्यावर तिकट नाल होत. विठाला विठाला. म्हणजे खेड्यामध्ये एका शब्दाला पर्यायवाचक शब्द असतात, शहर मधल्या माणसाला पर्यायवाचक शब्द नसतात महाराज. हे तुटपुंजी भाषा असते शहर मधली. परवाच एक माणूस मला म्हणला, महाराज मी तुमची वाडूळ झालं वाट पाहत होतो. माझ्या संग एक शिकलेला माणूस होता, ते म्हणलं, महाराज हे वाडूळ काय? म्हणलं तू गपची बस, तो या डोक्याचा बाहेरचा खेळ हे सगळं. तुला हे कळण्यासाठी खेड्यात जन्म घ्यावा लागेल. कारण वाडूळ शब्दाचा अर्थ आहे महाराज, दुसरा तुकाराम महाराजांनी शब्द वापरला ना, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. त्या वाडवेळ शब्दाचा अपभ्रंश रूप आहे वाडूळ. किती वाडूळ हे असले शब्द महाराज आता हे लोपायला लागले आता हे. कारण खेड्यामध्ये बघा मुपलं, मह असे किती छान शब्द होते, आता हे लोपायला लागले. शहरमध्ये फक्त माझं, पुन्हा पर्यायवाचक शब्दच नाही दुसरा, नुसतं माझं. मह नाही, मपलं नाही, असली इहेरी नाही, सहज, हे सहज असलं नाही शहरमध्ये. फार तुटपुंजी भाषा असते. म्हणून मी तुम्हाला कशासाठी सांगत होतो, बिंब तरी बचकेची एवढे या शब्दामुळे सांगत होतो. बचक एवढं, बचके एवढंच बिंब आहे सूर्याचं, पण त्याच्या प्रकाशापुढं महाराज त्रैलोक्य कमी पडतं. तसंच ज्ञानोबरायांची ही अभंग वाणी म्हणजे त्या सूर्याच्या प्रकाशासारखी. दिसायला लहान आहे पण अर्थाच्या दृष्टीनं फार गहन आहे. म्हणून अभंगाचं चिंतन फार महत्वाचं आहे. आणि शब्दाचं स्पष्टीकरण सांगतो, थोडं लक्षपूर्वक आहे का. विठाला पुन्हा हा अभंग जो आहे ना, हा सूत्रात्मक अभंग आहे. हा ग्रंथच सूत्रात्मक आहे, ह्याला सूत्र आहे महाराज. आणि सूत्र कशाला बी नसतं महाराज. जिथं शास्त्र असतं तिथं सूत्र असतं, शास्त्र नाही तिथं सूत्र नसतं. म्हणून भूगोलाला सूत्र नाही, इतिहासाला सूत्र नाही, कारण ती शास्त्र नाही. भूमिती हे शास्त्र आहे म्हणून त्याला सूत्र आहे. गणित हे शास्त्र आहे म्हणून त्याला सूत्र आहे. रसायन हे शास्त्र आहे म्हणून त्याला सूत्र आहे. इतिहासाला सूत्रच नाही महाराज. अफजल खानाने छत्रपतीवर वार अगोदर केला का शिवाजी महाराजांनी अफजल खानावर केला हे कोणालाच माहित. पण शिवाजी महाराजाला मानणारी लोक म्हणतात की अफजल खानाने छत्रपतीला अगोदर वार केला. आणि अफजल खानाला बी मानणारी लोक आहेत. असं समजू नका की अफजल खान मेला. अफजल खान मेला पण त्याची वंशावळ अजून आहे. ते म्हणतात नाही नाही, छत्रपतीनंच आमच्या अफजल खानावर अगोदर वार केला. आता तिथला प्रत्यक्ष आय विटनेस, प्रत्यक्ष पाहणारा कोणीच नाही. त्या दोघालाच माहिती कोणी कोणावर वार केला. फक्त त्याच्यातून एक निष्पन्न झालं की अफजल खानासारखा एक पापी माणूस छत्रपतीनं मारला, एवढीच गोष्ट महत्वाची. वार कोणी कोणावर केला हे काही महत्वाचं नाही. हो, इतिहासाला सूत्र नसतं महाराज. कोणी कोणाला मारलं हे काहीच उपयोगाचं नाही. फक्त एक पापी माणूस छत्रपतीनं मारला, एवढी गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणून तुम्ही कुठलाही ग्रंथ पहा, त्या ग्रंथामध्ये सुद्धा हेच सांगितलं जातं महाराज. मी तुम्हाला एक रीतरिवाज सांगतो व्यवहारातला. आता तुम्ही सर्वांनी रामायण ऐकलं असं, कारण बीड जिल्हा म्हणजे रामायणातला पक्की माणसं रामायणातली.
पण त्या रामायणामध्ये रावणाचा आणि रामाचा काही संबंध नसताना विनाकारणच त्या शूर्पणखेचं नाक कापलं का नाही लक्ष्मणाने? काही गरज होती का? लक्ष्मणाने त्या शूर्पणखेचं नाक कापलं म्हणून तर नाशिकचं नाव नाशिक पडलं. हो. आणि तिचं नाक कान कापलं आणि मग तिथून पुढं रावणाने रामाची बायको पळवली. आता त्याच्या जागेवर तुम्ही असतात आणि मी पण जरी असतो आणि तुमच्या माझ्या बहिणीचं जर नाक कान कापलं असतं तर आपण गपची बसलो असतो का? ऊसतोडीवाला गपची बसणार नाही. ते म्हणजे मर्डरच करतो ह्याच. माझ्या बहिणीचं नाक कान कापतो म्हणजे. आणि त्या शूर्पणखेचं नाक कान कापलं म्हणून रावणाने रामाची सीता पळवली. आता रामाची सीता रावणाने पळवली, काय वाईट केलं? कीर्तन झाल्या लोक मलाच हाणतील. लोक म्हणतील हे रावणाच्या पार्टीचं आहे गडी. हो, मी तुम्हाला रीतरिवाज सांगितला, काही गरज नव्हती, पण तिचं नाक कान कापलं मग रावणाने त्याची बायको पळवली. आता ह्या गोष्टी पाहायच्या नसत्यात महाराज, पण राम त्याच्यासाठी आलेलेच होते. तर मुद्दाम त्याच्यासाठीच आले होते की ह्याच्या बहिणीचं नाक कान कापायचं आणि मग ह्यानी माझी बायको घेऊन पळून जायचं आणि मग पटांगणात आल्यावर हाणायचं. कारण त्याच्या अगोदर अनेक प्रकारचे पाप केले होते रावणाने. म्हणून अनेक प्रकारचे पाप करणाऱ्या माणसाला ते जर वाट जात नसला तर मुद्दाम वाट जायचं आणि मग पटांगणात आले की ठोकायचा. ह्याला नीती म्हणतात. विठाला रावणाचं काय, लक्ष्मणाचं काय, राम सगळ्याच हेच आहे महाराज. म्हणून इतिहासाला सूत्र नसतं, भूगोलाला सूत्र नसतं, शास्त्राला सूत्र असतं. गणित हे शास्त्र आहे. बेदोनी 4, 1,00,000 वर्षापूर्वी बेदोनी 4. आता 1,00,000 वर्षांनंतर बेदोनी 8 होईल का? बेदोनी 4च. आणि आता वर्तमान काळामध्ये बेदोनी 6 आहे का? बेदोनी म्हणजे तिन्ही काळामध्ये ज्याचा बाद होत नाही त्याला शास्त्र म्हणतात. तिन्ही काळामध्ये ज्याचा बाद होत नाही त्याला शास्त्र म्हणायचं. हो, त्याचा बाद होत नाही महाराज. हो, ते शास्त्र आहे. म्हणून दानोबरायांची ही अभंगवाणी म्हणजे हे शास्त्र आहे. बेदोनी 4. भारतातल्या कचऱ्याने धोंड्याने म्हणलं तरी बेदोनी 4च. आणि अमेरिकेच्या अध्यक्षाने म्हणलं तरी बेदोनी 4च. त्याच्यात बदल नाही होणार. तसं ज्ञानोबरायांची हे अभंगवाणी म्हणजे शास्त्र आहे, शास्त्र. त्याच्यात बदलच होत नाही. हो, म्हणून ज्ञानोबरायांनी अभंग लिहित असताना इतके सुंदर अभंग लिहिले महाराज. आणि त्या अभंगातून तुमच्या सुखाचा साठा सांगितला महाराज. तुम्ही सुखा करता, मोक्षासाठी, सुखासाठी इकडं तिकडं पळू नका. इकडं तिकडं पळू नका. न लगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. तुम्ही इकडं तिकडं पळू नका. तुम्ही फक्त
सुखासाठी, मोक्षासाठी, मुक्तीसाठी इकडं तिकडं पळू नका, मग उभा राहा. आणि उभं कुठं राहायचं सांगितलं? देवळाच्या दारात नाही, देवाच्या द्वारात. देवळाचं द्वार नाही सांगत ज्ञानोबा, देवाचं द्वार सांगतात. आता या चरणामध्ये 2-3 शंका निर्माण होतात. पहिली गोष्ट ज्ञानोबा म्हणतात देवाच्या द्वारामध्ये उभा राहा एक क्षणभर. आता शंका अशी निर्माण होती, देवाला द्वार असतं का? एक. दुसरी शंका, क्षणभर उभा राहा म्हणजे त्यांना काय होईल? तेने मुक्तिचारी साधिल्या. एक क्षणभर म्हणजे नेमकं काय? आणि उभा शब्दाचा अर्थ कसा करायचा? उभा म्हणजे नेमकं काय? उभं म्हणजे असं उभं राहणं का? चालत असताना मध्येच उभं राहणं का? निवडणुकीला उभं राहणं? उभं राहणं या शब्दाचा अर्थ कसा करायचा? अशा 2-3 शब्द शंका निर्माण होतात. त्याचं शंकेचं निरसन आपल्याला 1 तासामध्ये करायचं आहे. तूर्त ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही इकडं तिकडं भटकू नका, पळू नका, फक्त उभा राहा. आणि जोपर्यंत उभं राहत नाही माणूस, तोपर्यंत मुक्ती नाही, मोक्ष नाही, सुख नाही. आणि मग उभा शब्दाचा अर्थ काय करायचा? तर उभं राहा म्हणजे असं चालत असताना उभं राहणं किंवा असं उभं राहणं अशा अर्थाचा तिथं अर्थ नाही. उभा शब्दाचा अर्थ चित्ताची स्थिरता. चित्त जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत परमार्थ साधल्या जात नाही. कारण परमार्थ हा चित्ताचा आहे. म्हणून परमार्थामध्ये चित्त, संसारामध्ये वित्त आणि शरीरामध्ये पित्त असा प्रकार आहे. पण परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. आणि चित्त जोपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत परमार्थ होत नाही. म्हणून त्या चित्ताला उभं करा. आज परमार्थामधले लोक, संसारामधले लोक निस्ते पळत आहेत. निस्ते पळण्यावर दम नाही महाराज. आमच्या लोकाला बी रात्रंदिवस पळापळीच निसते, दम नाही. एक तर असा पळत होता, मी म्हणलं ए महाराज बोलायला टाईम नाही. आणि मी म्हणलं मग सायकलवर बसून जाय ना, बसायला बी टाईम नाही. आता पळतोच कुठं? मग निस्ते पळण्यावर आहेत लोक. पण पळाल्याने परमार्थ सक्सेस होत नाही. थांबण्याचा विषय आहे. जागो जागी थांबा, बोंबा. थांबा, पळापळी करू नका, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. हा परमार्थाचा मार्ग आहे. तर पळापळी करू नका, थांबण्याची गरज आहे, स्थिर होण्याची गरज आहे. चित्ताची स्थिरता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमार्थ सक्सेस होत नाही. आणि परमार्थ हा परिवर्तनशील आहे. परिवर्तन जर झालं नाही तर परमार्थ मुरला नाही असं समजायचं. म्हणून मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. 12 वर्ष झालं जर आपण परमार्थ करीत असलो तर 12 वर्षानंतर चेक करायचं, तपासणी करायची. म्हणून 12 वर्षानंतर आपलं मन एका कटाड्यात उभं करायचं आणि आपण एका कटाड्यात उभं राहायचं. आणि आपल्यालाच प्रश्न विचारायचा की या 12 वर्षात आपल्यात काय बदल झाला. आणि 12 वर्षात जर आपल्यातला बदल जर दिसत नसेल तर समजायचं आपला परमार्थ चुकीचा आहे. आणि ज्याच्या सानिध्यात परमार्थ करतो त्याचं सानिध्यही चुकीचं आहे. कारण परमार्थ हा परिवर्तनशील आहे, त्याच्यात बदलच झाला पाहिजे. आपल्याला बदल होईना. लोक असे बैठकीत बसले, लोक म्हणतात महाराज कार्यक्रम हे लय वाढले म्हणे, परमार्थ खूप वाढला नाही, भपका झाला. परमार्थाची लांबी रुंदी वाढली, खोली कमी झाली. विठाला विठाला
उभं करा. दानोबराय म्हणतात उभं राहिलं पाहिजे, चित्त उभं राहिलं पाहिजे, म्हणजे स्थिर झालं पाहिजे. मग कुठं उभं करायचं? ते देवाच्या दारात. आता देवाला द्वार असतं का? कारण देवाला द्वार आहे म्हटल्याच्या नंतर देव एवढा आहे असं सिद्ध होईल. मग देव एवढा आहे असं सिद्ध होतं का? कोण सांगतो देव कसा आहे? त्याची उंची किती आहे, लांबी किती आहे, रुंदी किती आहे असं सांगता येतं का? बरं तो काळा आहे का, गोरा आहे का, पिवळा आहे का? महाराज म्हणतात रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुरा. मग त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, मग देव कसा आहे ते सांगताच येत नाही. मग त्याला द्वार शब्द कसा संभवेल? द्वार शब्दाचा अर्थ कसा करायचा? तर द्वार शब्दाचा अर्थ एवढाच करायचा, भगवंताच्या प्राप्तीचं जे साधन आहे त्या साधनाला द्वार शब्द म्हणतात. भगवंताच्या प्राप्तीचं साधन त्याला माऊली द्वार म्हणतात. मग भगवंताच्या प्राप्तीचं साधन काय आहे? नामस्मरण. महाराज म्हणतात नामरूपी साधनामध्ये एक क्षणभर, क्षणभर म्हणजे घड्याळामधला क्षण नाही, तर तिथं आयुष्याची तुलना केली, ब्रह्मदेवाच्या आयुष्याची आणि आपल्या आयुष्याची तुलना केली, तर आपलं आयुष्य म्हणजे एक क्षणभर आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात क्षणभंगुर नाही भरवसा. क्षणभर म्हणजे जन्मभर नामरूपी साधनेमध्ये उभं राहून स्थिर करून त्याचं चिंतन केलं की मग तेने मुक्तीचारी विठाला विठाला. मग त्या नामरूपी साधनेमध्ये स्थिर राहायचं, सतत नामचिंतन झालं पाहिजे. तत्कथनम तत्चिंतनम, सतत नाम. आणि एकदा नामस्मरण करायला लागलं की परिवर्तन व्हायला लागतं. आपल्यामध्ये परिवर्तन नाही महाराज, परिवर्तनाला फार महत्व आहे. म्हणून पाण्यातली क्रांती सांगतो तुम्हाला. 100 डिग्री सेल्सिअस पाणी तापमान गेलं ना तर त्या पाण्यामध्ये क्रांती होते. 100 डिग्री सेल्सिअस पाणी जर तापलं तर त्याच्यात क्रांती होती. आणि ती क्रांती तुम्हाला आम्हाला जरी कळाली नाही तर जेम्स व्हॅट नावाच्या शास्त्रज्ञाला त्याची शक्ती कळाली. महाराज वाफेच्या शक्तीवर महाराज पुण्यासारख्या, औरंगाबाद सारख्या, मुंबई सारख्या शहरनी मोठमोठे प्रोडक्शन नुसत्या वाफेच्या शक्तीवर तयार झाले. भारताच्या या टोकावरून त्या टोकापर्यंत माणूस जी धावतो ना फक्त वाफेच्या शक्तीने. विमान, गाड्या सर्व जी चालतात हे फक्त वाफेच्या शक्तीवरच चालतात. याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, मानवाचं जीवन सुद्धा वाफेच्या शक्तीवरच चालतं महाराज. म्हणून ओर झालेली वाफ सकाळी जर उठल्याच्या ना असं जर केलं तर ओर झालेली वाफ बाहेर निघते. आणि ही जर वाफ गेली ना तर मग त्याला 4 जणांनी उचलावं लागतं. म्हणजे हे शरीर सुद्धा नुसत्या वाफेवरच चालतं महाराज. पण तापलेलं पाणी क्रांती करतं. आणि 0 डिग्री सेल्सिअस तापमान उन्हीमध्ये आलं की त्याच्यात बी परिवर्तन होतं. म्हणजे फ्रीज, रेफ्रिजरेटर ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा तापमान उन्हीमध्ये आलेलं असतं आणि त्याच्यात बी क्रांती होते. काय क्रांती होते? वस्तू जशाला तशी महिन्यानी काढा, वर्षांनी काढा, जशाला तशीच राहते, त्याच्यात परिवर्तन होतं. म्हणजे वर गेलेलं पाणी क्रांती करतं, खाली गेलेलं पाणी क्रांती करतं, पण मधलं जे पाणी कोमट त्याच्यात परिवर्तनच नाही. तसं तुमचं आमचं जीवन हे कोमट पाण्यासारखं आहे, परिवर्तन नाही त्याच्यामध्ये. म्हणून मी पुणे जिल्ह्यातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. पुणे जिल्ह्यामध्ये 2 पीठं आहेत. एक ज्ञानपीठ आहे आणि एक वैराग्यपीठ आहे. म्हणजे पुणे जिल्ह्यातलं नशीब सांगतो तुम्हाला की आळंदी आहे आणि देहू आहे. म्हणजे एक वैराग्याचं पीठ आहे आणि एक ज्ञानाचं पीठ आहे. आणि अजून ते पुणे जिल्ह्यातलं एक नशीब सांगतो की तिथे नारायणगावला एक पीठ आहे. आता ते कोणतं पीठ आहे ते सांगत बसत नाही आणि त्याचं पीठ कधी दळीत बसत नाही.
पण नारायणगावला एक पीठ आहे. म्हणून पुणे जिल्ह्यातली लोक आळंदीच्या आणि देहूच्या पीठाने सुधरत नाहीत आणि नारायणगावाच्या पीठाने बिघडत नाहीत. परिवर्तनच नाही त्याच्यामध्ये. तसं तुमचं आमचं जीवन हे कोमट पाण्यासारखं आहे, त्याच्यात बदल नाही होत. फक्त वेशभूषा बदलली, कपड्याची भूषा बदलली, बोलण्याची पद्धत बदलली, हे सगळं वरचंच वैभव बदललं, पण आत परिवर्तन नाही झालं. विठाला म्हणून चित्त स्थिर करून त्या नामरूपी साधनामध्ये एक क्षणभर उभा राहा, म्हणजे जन्मभर उभा राहा. आणि तिथं उभं राहून काय करायचं ते दुसऱ्या चरणात सांगतात. हरी मुख्य माना, 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 हरी काम करायचं. हे करण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही लागत, हे घरी बसल्या बसल्या होते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. हे सर्वसामान्य लोकाला सांगितलं. सर्वसामान्य ज्याला काहीच कळत नाही, किती अडाणी असू द्या, नांगर हाकणाऱ्या माणसापासून तर भाकरी करणाऱ्या बाईपर्यंत किती बी अडाणी असू द्या, त्याला एवढं म्हणता येईल का नाही, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. याच्यात काही संस्कृत नाही, काही नाही. किती सोपं करून सांगितलं. आणि एवढं जर तुम्ही सतत जर करीत राहिलात की आतमध्ये बदल होत राहतात. आणि बदल झाले, एकदा अंतकरण स्वच्छ झालं की येऊनी गोपाळ राहील. चित्त निर्मळ होतं नाम साधने. म्हणून ह्याच्यासाठी कुठं जायची गरज नाही, ती आपल्या पशीच आहे. फक्त सांगण्याकरता कोणीतरी लागतं. मग सांगण्याकरता संत आहेत ना. संत सांगतात तुम्ही कुठं जाऊ नका, तुम्ही संसारच करत राहा, पण संसारात राहून त्याचं नामचिंतन करा. आणि नामचिंतन ही साधना अशी आहे, त्याला कुठलाच प्रतिबंध नाही. असं नाही की ती मांडी घालूनच घेतलं पाहिजे, असा प्रतिबंध नाही. बरं, सकाळच्या वेळेतच घेतलं पाहिजे असा प्रतिबंध. काळ वेळ नाम उच्चारित नाही, काळ वेळ नाम
त्याला काळ लागत नाही, वेळ लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. कुठल्याही बी काळात सकाळी करता येतं, दुपारा करता येतं, संध्याकाळी करता येतं, मांडी घालून करता येतं, झोपल्या झोपल्या सुद्धा करता येतं. पडलिया ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम आयुष्य सांगा. महाराज म्हणतात पडल्या पडल्या बी घ्या, बसल्या बसल्या घ्या, चालता चालता घ्या, कुठलाच प्रतिबंध. बरं त्याला असं आहे का आंघोळ केली तरच घ्यावा? लगे अंघोळी तो हो, त्याला आंघोळ करण्याची सुद्धा गरज नाही. म्हणजे तसंच राहायचं असं नाही. म्हणजे त्याला प्रतिबंध सांगितला नाही. आंघोळ न करता केलं तरी त्याचं काम होतं. फक्त ते करीत असताना 3 गोष्टी पाहिजेत. भाव पाहिजे, विश्वास पाहिजे, प्रेम पाहिजे. ह्या 3 गोष्टी पाहिजेत. कारण देव हा फक्त भावाचा भुकेलेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला. भाव, प्रेम आणि विश्वास ह्या 3 गोष्टी त्याच्या पाठीमागं लावावं लागतात. नाही तर मग सक्सेस होत नाही गोष्ट. भाव लागतो. देवा कारणे भावगा तस्मात द्यावे न लगे फार सेवित. म्हणजे भावे गावे गीत, भाव बळे आकळे एरवी ना आकळे गिर. काही न लगे एक भावते कारण, काही न लगे एक भावते कारण, काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आना विठ्ठला, तुका म्हणे आना विठ्ठला, किती ज्ञान आहे, तुम्ही किती ग्रंथ पाठ केले, कोणते संस्कृतचे ग्रंथ सोडवले, याला महत्व नाही. भाव लागतो. भाव नसेल तर मग काही उपयोग नाही. काही न लगे एक भावाची कारण, भावाची कारण, भावाची कारण मोक्षाचे साधन बोलेले. महाराज म्हणतात भाव लागतो. हो, भाव तिथं देव. भावच महत्वाचा आहे. एकचित्ती भाव तरी न लगे वाव. भाव लागतो. भाव आणि प्रेम लागतं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. आणि त्याच्यावर तितका विश्वास लागतो. ह्या 3 गोष्टी युक्त जर नामस्मरण केलं तर तेने मुक्ती चारी साधिल्या. त्याने 4 मुक्ती प्राप्ती होतात. एक मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी 12 वर्ष तपश्चर्या करावं लागते. पण ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला तपश्चर्या करायला सांगत नाही. फक्त एवढीच तपश्चर्या करा. तुमचं काम चालू द्या आणि चिंतन चालू द्या. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुमचं काम चालू द्या आणि राम चालू द्या. तुमच्या कामात हे काम करायचं आणि सतत चिंतन करीत राहायचं. मग कुठं जायची गरज नाही. तेने मुक्ती चारी. आणि आपलं सगळ्या खटाटोप त्याच्यासाठीच आहे ना. याचसाठी जप आणि याचसाठी तप. सगळे जप तप सप्ते हे कशासाठी? मोक्ष मिळवण्यासाठी. आणि तो मोक्ष कुठं न जाता घरी बसल्या बसल्या भेटतो. फक्त तुझं आहे, तुझं पाशी. परी तू जागा ते आपल्या जवळच आहे. फक्त आपल्याला समजत नाही. का समजत नाही? माणूस हा सुख आतमध्ये असतं पण बाहेर पाहतो. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांताशी कामू विषयावरी. ज्ञानोबा म्हणतात ते जवळच आहे पण भ्रांत माणूसाला बाहेर शोधण्याची जास्ती गोडी लागलेली असते, आवड लागलेली असते. त्याच्या जवळ आहे पण ते पाहत नाही आणि बाहेर भटकल्यासारखा फिरतो. याच्यासाठी एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भ्रमी माणूस कसा असतो, त्याला भास कसा होतो म्हणून एक उदाहरण सांगतो. एक माणूस खूप पेलेला, खूप चढलेली त्याला, आणि स्वतःच्याच दारामध्ये बसला चौकटीला टेकून आणि मोठमोठ्याने रडायला लागला. रडायला लागल्यानंतर लोक गोळा झाले. कारण 2 गोष्टीपाशी लोक जास्त गोळा होते. भांडणं लागले की लोक गोळा होते. लोकाला बोलवायची गरज नाही. भांडणं लागली की लोक ऑटोमॅटिक गोळा होते.
भांडणं लागल्या लोक गोळा का होते? कारण त्यांना शिवी पाठ करायची असते, म्हणून तिथं संता घेण्यासाठी तिथं जातात. कारण काही काही लोकांचं पाठांतर खूप असतं महाराज. मी एक तर कालिदास महाराज एक माळकरी माणूस बघितला होता. सकाळी 10 वाजता भांडण सुरू झालं तर दुपारचे 2 वाजता ते भांडण सुरूच होतं. तर 2 वाजूस तर गेलेला डबल अभंग येऊ दिला नाही त्यांनी. म्हणलं काय पाठांतर आहे बाबा तुमचं? म्हणजे महाराज आता शिकते एकच गाथा झालाय, असे 4 गाथे आहेत म्हणे. मी म्हणलं तितका मला वेळ नाही आता थांबायला. हो म्हणजे एकच शिवी महाराज, पण वेगवेगळ्या भावामध्ये द्यायची. हो वेगवेगळ्या ठेवणीमध्ये द्यायची. त्याची आवरव वेगळे, हो त्याच्या रागण्या वेगळ्या. हो आता हे काय शिव्या देत बसू का मी? आता खूप पाठांतर असतं महाराज काय काय लोकांचं. म्हणून ती लोक भांडणं लागली की गोळा होतात, आणि माणूस रडायला लागली की मग माणसं गोळा होतात. 2 ठिकाणी जास्त गोळा होतात माणसं. मग हे तिथं रडायला लागलं आणि लोक गोळा झाली. म्हणले तुम्हाला काय झाले नेमकं रडायला? म्हणले काय नाही, मला फक्त माझ्या घरी नेऊन पोचता करा. आणि तो कुठं बसलेला आहे? चौकटीला टेकून, उंबरेला टेकून बसलेला आहे आणि मोठ्याने रडायला लागला. आणि सगळे लोकांचं डोकं आऊट झालं. म्हणजे ह्याला कसं घरी नेवा ह्याच्या? मग एक जणाने सांगितलं त्याच्या घरच्याला हाक मारा म्हणे, त्यांच्या पत्नीला हाका मारा. मग त्या माणसाने सांगितलं ओ ताई, हे बघा तुमचे मालक, ह्याला आतमध्ये न्या. मग ती बाहेर आली, पदर वगैरे सावरून आली, सगळे लोक जमलेले. अहो म्हणे असा तमाशा बरा दिसतो का लोकांसमोर? सगळे लोक गोळा झालेत, चला आतमध्ये. त्याने तिच्याकडे बघितलं आणि म्हणला तुम्ही कोण अक्का? ते म्हणले का तुमच्या का डोक्यावर परिणाम झालाय का काय? अहो मी तुमची धर्मपत्नी ना. नका नका नका, माझी घरी ती आहे एकच बात झाली. तुम्ही माझी पत्नी, मला काही नका, मला फक्त माझ्या घरी नेऊन पोचतं करा. आणि मोठ्याने रडायला लागला. तिचं डोकं आऊट झालं, तिला काही समजा. मग तिनं तिच्या सासूला हाक मारली, आत्या आत्या असं ती शब्द वापरला. मग ती सासू म्हणणारी, तिची आई म्हणणारी, ती आली सांगितलं बाळा कमी येड्यावानी करायला लागला, लोक जमलेत, लोक नावं ठेवीत असतात, हे काय बरं दिसतं का? आतमध्ये चला ना. ते म्हणला तुम्ही कोण? ते म्हणले अहो मी तुझी आई ना. नग मला माझी घरी एक आई आहे म्हणे, तुम्ही माझी आई, ही माझी बायको, ही मला काहीच नका, फक्त मला माझ्या घरी नेऊन पोचती करा. सगळे लोक थक्क झाले. तिथे एक रिक्षावाला आला. ते म्हणलं हे कशाची गर्दी? ते एक जण मला तू जाय ना, आमचे सगळे डोकं पागल व्हायची वेळ आली. ते पहिला रिक्षा माणसाच्या बाहेर काढ, कारण धुरात माणसं आहेत का? माणसात धूर आहे तेच मिळ लागना, कारण राखेल टाकलं तर नुसतं टर, सगळे धुराने लाल काळी झर झाली माणसं. तू बाजूला जाय म्हणे, इथून आम्हाला दोष देऊ नको म्हणे. काय झालंय तेवढं तर सांगा ना म्हणे मला. अहो म्हणे हे माणूस त्याच्याच उंबरेला टिकून बसला आणि तो काय म्हणतोय मला घरी नेऊन पोचतं करा. आता त्याला कसं घरी नेऊन पोचतं करायचं? ते मला सारखा की घर मला काही आकलं नाहीत म्हणे. त्याच्याकडे गेला आणि सांगितलं काय म्हणणं तुझं? मला फक्त माझ्या घरी नेऊन पोचतं करा. त्यांनी सांगितलं 500 रुपये लागतील. त्याने असा खिशात हात घातला आणि कडकडात नोट काढी 500 फेकले त्याच्या अंगावर. ही 500 घे मला, घरी नेऊन पोचतं कर आणि चला बसा म्हणे रिक्षात. त्याने उटीला हाताला धरलं बसवली रिक्षात. जागेवरचा अर्धा तास तवरची ह्याची रिक्षा कमी झाली आणि उतरा म्हणे खाली. खाली उतरलं आणि घराकडे बघितलं की म्हणला गावात फक्त एवढाच माणूस शहाणा. याला भ्रांत म्हणतात, भ्रांत. भ्रमले चावडे कैसे बुच्ची कैसे बुच्ची तनाकडे कैसे बुच्ची तनाकडे भ्रमले चावडे कैसे बुच्ची भ्रमले
आहे, जवळी आहे परी भेटेना, जवळच आहे. ज्ञान विन भटकत है, कहा मथुरा कहा काशी. काशीला गेला आणि काशी करून आला. काय जाण्याची गरज नाही महाराज, जाऊ नका असं माझं म्हणणं नाही. पण तिथं गेलं जर अंतर्मुख वृत्ती जर झाली नाही तर काही जाऊन बी फायदा नाही. बाहेर भटकू नका. म्हणजे प्रसिद्ध उदाहरण सांगतो तुम्हाला. मीराबाई महाराज गंगेच्या काठावर बसलेली आणि त्या गंगेतला पहवत पहवत एक मासा मीराबाईच्या पायाजवळ आला आणि मीराबाईला बोलू लागला, ताई मला तहान लागली, मी पाणी कुठं पिऊ. काय म्हणा लागला, मला तहान लागली, मी पाणी कुठं पिऊ. आता पाण्याचा आणि माशाचा विचार जरा करा बसल्या बसल्या तुम्ही. माशापासून पाणी किती किलोमीटर दूर आहे. अहो पाण्यापासून मासा किती दूर आहे असा नाही विचार करायचा, पाण्यातच मासा. मासा कशात आहे, पाण्यातच आहे. आणि तू काय विचारायला लागला की मी पाणी कुठं पिऊ. किती भ्रांत म्हणाव ह्याला. पाण्यातच राहतो आणि तहान लागली म्हणतो. पाणी मोमीन प्यासे, पाणी मोमीन प्यासे, पाणी मोमीन प्यासे, प्यासे, पाणी मोमीन प्यासे, पाणी मोमीन प्यासे, मोहे देखते आए हंसे, मोहे देखते आए हंसे, पानी मोमीन प्यासे, पानी मोमीन प्यासे, मोहे देखते हंसे, मोहे देखते पानी पाणी मोमीन प्यासी. ती पाण्याने तहानलेली महाराज. आणि असं ती उच्चारल्यानंतर ती मीराबाईला हसू आलं महाराज. पाणी मोमीन प्यासी, सुन सुन आवत हसी. मीराबाईला हसू आला. तर प्रश्न तर विचारल्याने उत्तर काय द्यायचं म्हणून मीराबाईला त्याला उत्तर काय दिलं. कारण पाण्याचा आणि माशाचा किती जवळचा संबंध आहे हे तुम्हाला फोडून सांगण्यासाठी मी सर्वांची माफी मागतो. कारण ऑपरेशन केल्याशिवाय रोग बाहेर पडत नसतो. म्हणून पाण्याचं आणि माशाचा इतका जवळचा संबंध आहे की पाण्यातून मासा बाहेर काढला तर किती वर्ष जगतो. जीव जित जीवना संगे मत्सा मरण त्यावियोगे, 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 मत्सा मरण त्यावियोगे. ओ जीव जित जीवना संगे मत्सा मरण त्यावियोगे, मत्सा मरण त्यावियोगे, मत्सा मरण त्यावियोगे, मत्सा मरण त्यावियोगे, मत्सा मरण त्यावियोगे. जीव जिती जीवना संगे मत्सा मरण त्यावियोगे, मत्सा मरण त्यावियोगे, मत्सा मरण. मासा पाण्यात राहतो. पाण्याच्या बाहेर जर मासा फेकला तर किती घंटे जगतो. अहो घंटे नाही, सेकंद. म्हणजे इतका जवळचा संबंध आहे पाण्याचा आणि माशाचा. अहो याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. जिवंत माशाला पाण्याची तर गरज आहेच,
पण माणसा जर मेला आणि बाजारात विकायला जर आला ना तरी त्याला पाण्याचा शितोडा असा टाकावाच लागतो. बाकीचा भाजीपाला जर तुम्ही विकायला आणलात पाणी मारलं नाही मारलं तरी चालतं, पण मासा जर विकायला आणला तर त्याला असा शितोडा चालूच ठेवा लागतो. असा पाठ चालत असतो रोडने. माळखाण्याला तीर्थ यात्रे सुखे जाऊ असं तीर्थ चाललेलं असतं. म्हणजे मासा मेला तरी पाण्याशी अनन्य आहे. पाण्यापासून वेगळा. आणि पुन्हा ते माशाचं जर मास शिजवायचं असलं तर त्याला डबल पाणी लागतं. म्हणजे इतकं पाण्याचं माशाचं जवळचं गणित आहे. तरी ते मासा म्हणतो मी पाणी कुठं पिऊ. तर त्याला उत्तर देण्यासाठी मीराबाई म्हणते तू एक काम कर, म्हणजे तुला पाणी प्यायचंय ना तर तू पाण्यातून अशी उलटी उडी मारत जा. कारण पाण्याला असं निसर्गाने त्याला असं पळता पळता पाणी पिता येत नाही. असं पळता पळता पाणी पिता येत नाही त्याला. असं नुसतं वायू घेण्यासाठी कल्ला बाहेर होतो आणि वायू भेटतो, फक्त पाणी नाही प्यायला भेटत. मग माशाला पाणी जर प्यायचं असेल ना त्याला अशी वरून उलटी उडी मारावी लागते. तेव्हा त्या उडीच्या प्रेशरनं त्याच्या पोटात पाणी जातं. म्हणून पाण्यातले मासे जे उड्या मारतात का ते पाणी पिण्यासाठी उड्या मारतात असं शास्त्र आहे. तसं तुमचं आमचं जीवन त्या माशासारखंच आहे. आपल्या जवळच ईश्वर आहे, पण अशी उलटी उडी मारावं लागते माणसाने सुद्धा. ज्ञानोबारायांनी सांगितली ती उलटी उडी कशी मारायची. आजपा जपणे उलट प्राणाचा, इतकं सोपं गणित सांगितलं ज्ञानोबारायांनी. मग हे करण्यासाठी कुठं जायची गरज नाही. संसारात राहून करता येतं महाराज. कुठं जायची गरज नाही. असं तिसरं चरण सांगतो. आसोनी संसारी हो जीवे
विठाला विठाला विठ्ठल 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 ज्ञानोबा म्हणतात ते नामस्मरण संसारात राहून करता येतं, असं मी एकटा नाही सांगत. मग वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानोबा म्हणतात वेदाचं हेच म्हणणं आहे, शास्त्राचं हेच म्हणणं आहे की संसारात राहून सुद्धा हे करता येतं. हो, म्हणून असोनी संसारी, संसाराचा आणि परमार्थाचा काही संबंध नाही. संसार हा शरीराने करायचा असतो आणि परमार्थ हा मनाने करायचा असतो. हो, परमार्थाकरता मन लागतं, संसाराकरता शरीर लागतं. मग शरीर जर संसारात असेल आणि मन जर परमार्थात असेल तर काम सक्सेस होतं. मग दोन्ही पद्धतीने त्या पद्धतीने करायचं. मन इकडं असलं पाहिजे, माणसांनी संसारात दिसावा, परमार्थात असावा. सध्या तसं नाही, आता लोक परमार्थात दिसतेत, असतेत संसारामध्ये, असा पराक्रम आहे. साधू संतांचं जीवन तसं नाही, ते दिसत होते संसारात पण नेहमी परमार्थात असायचे, सजग असायचे. म्हणून संसारात राहून त्याचं नामचिंतन केलं तर त्याला चारी मुक्ती प्राप्त होतात. सलोकाता, समीपता, स्वरूपाता, साविज्यता, अशा 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. फक्त लोकांनी सांगितलं माऊली आम्हाला ते आता कळालं, फक्त ह्या 4 मुक्त्या सलोकाता, समीपता, स्वरूपाता, साविज्यता हे कशाला म्हणायचं एवढं सांगा. सलोकाता म्हणजे नेमकं काय, समीपता म्हणजे नेमकं काय, स्वरूपाता म्हणजे नेमकं काय, साविज्यता म्हणजे नेमकं काय. तर ज्ञानोबरायांनी एक वाक्यामध्ये शब्दामध्ये सांगितलं. ज्ञानोबराय म्हणतात ते समजण्यासाठी हरिपाद ग्रंथच पाहायचा, दुसरा ग्रंथ नाही पाहिजे. त्याच ग्रंथामध्ये त्याचं चिंतन केलेले. महाराज म्हणतात सलोकाता मुक्ती कशाला म्हणायचं, ज्या देवतेची आपण भक्ती करतो त्या देवतेच्या लोकात जाणं म्हणजे सलोकाता मुक्ती प्राप्त होणं. वैकुंठ भुवनी घर केले याला सलोकाता मुक्ती म्हणायचं. समीपता कशाला म्हणायचं, ज्याची भक्ती करतो त्याच्या जवळ जाऊन बसणे त्याला समीपता मुक्ती म्हणायचं. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि ज्याची भक्ती करतो त्याचं स्वरूपच प्राप्त होणं त्याला स्वरूपाता मुक्ती म्हणायचं. छत्रभुज नर होऊन या ठेले. आणि चौथी मुक्ती ही साविजेता ज्ञानाने प्राप्त होत असते. मग ज्ञान भक्ती केली आणि एकदा हृदय मोकळं झालं, निर्मळ झालं आणि त्याच्यामध्ये तू आला की तू एकटा येत नाही, ते ज्ञानाला घेऊनच येतो. म्हणून त्याच्यासाठी वेगळं करण्याची गरज नाही. म्हणून सलोकता, समीपता, स्वरूपता, साविजेता ही फक्त नामस्मरणाने मिळते. फक्त चित्त उभं करा देवाच्या दारामध्ये. म्हणून देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधेल्या. त्या चारही मुक्ती तुम्हाला प्राप्त होतात, हस्तगत होतील. फक्त तुम्ही नामचिंतन करा आणि हे संसारात राहून ही करता येतं. मग माऊलीला प्रश्न विचारला लोकांनी, महाराज आता अगदी कळालं आम्हाला, फक्त संसारात राहून असं कुणी प्राप्त करून घेतलं का, असं कुणी केलं का. मग ज्ञानोबारायांनी त्यांना एक महाभारतातली एक खूण सांगितली अभंगाच्या शेवटी. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे ज्ञानदेव म्हणे व्यासाचे
ज्ञानोबारायांनी शेवटच्या चरणामध्ये महाभारतातला एक पुरावा दिला की ज्ञानोबाराय म्हणतात असं कोणी केलं होतं का, अशी जर तुमची शंका असेल तर मी एक पुरावा सांगतो महाभारतातला. राज्यासारखा संसार करणारे पांडव, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासामध्ये राहणारे पांडव महाराज, पण द्वारकेचा राणा पांडवा घरी त्यांनी सतत नामचिंतन केलं. नामस्मरणाच्या व्यतिरिक्त त्यांच्या जीवनामध्ये काहीच नाही. सतत नामचिंतन. नामचिंतन कसं असलं पाहिजे? जागृतीत चिंतन असलं पाहिजे, झोपेतही चिंतन असलं पाहिजे, स्वप्नातही चिंतन असलं पाहिजे, सुषुप्तीतही चिंतन असलं पाहिजे. आता कोणची अवस्था राहिली? तुरीय अवस्थेत गेलं तरी चिंतन झालं पाहिजे. आता कोणी पुढची अवस्था? मरून पडलं तरी चिंतनच झालं पाहिजे. लोक म्हणते मरून पड्यावर कसं चिंतन होईल? सांगतो मी तुम्हाला. तुमची जबाबदारी फक्त जोपर्यंत आपण जागृतीत आहे तोपर्यंत चिंतन करणं ही तुमची जबाबदारी. आणि तुमची जबाबदारी पार पडली की झोपेत चिंतन कसं होतं ही त्याची जबाबदारी. ईश्वराची जबाबदारी असते महाराज. मग त्याची जबाबदारी ती पार पाडतो. म्हणून तर संताच्या जीवनामध्ये पहा तुम्ही, मंगळवेळ्याची यश कोसळली आणि त्याच्यामध्ये बरेचसे भक्त दिवंगत झाले, मरण पावले. आणि पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यातून पाणी आलं. नामदेवरायला बोलिले, नामा माझ्या अंतरंगामध्ये रंगून गेलेला एक माझा भक्त गेला म्हणे. नामदेवरायचं हृदय भरून आलं. सांगितलं, देवा आता काय करायचं? काय नाही म्हणे, तू तिथं जा आणि माझ्या भक्ताची आस्ती घेऊन ये. तर नामदेवरायाने सांगितलं, देवा इतके भक्त तिथं दिवंगत झाले, मरण पावले, आणि नेमकं तुमच्या भक्ताचं आस्ती कशा मला सापडायच्या, कशा ओळखायच्या? त्यावेळेस देव म्हणले, नामा तिथं जायचं, हाड उचलायचं, कानाला लावायचं. ज्या हाडातून श्री विठ्ठल जय विठ्ठल असा ध्वनी निघला, समजायचं हे माझ्या भक्ताचा हाड आहे. पुढचा इतिहास मला सांगायचा नाही. मला तितकं सांगायचं होतं, मरून पडले तरी त्यांचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणले. आपले थोबाड म्हणत नाही. पेटवायच्या लायकीचे, पेटवायच्या लायकीचे हे. हो, म्हणून तर हनुमंतरायनी महाराज लंकेमध्ये गेले. हनुमंतराया कशा करता गेले? सीतेचा शोध लावण्यासाठी. पण तिथं गेल्यानंतर महाराज हनुमंतानी लंका नगर जाळलं. लंका नगर जाळलं आणि रावणाचं तोंड पण जाळलं. तर हनुमंतरायला आतापर्यंत कोणीच विचारलं नाही की तुम्ही हनुमंतराय गेले कशाला होते? सीता शोध करण्यासाठी, सीतेचा शोध लावण्यासाठी. मग तिथं जाऊन हे कारभार करायचा कोणी सांगितलं तुम्हाला? बरं, हे केल्याच्या नंतर सीतेने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला का? बरं झालं हनुमंतराय तुम्ही लंकेला आग लावली. असं काय सीतेने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला नाही, काय शब्बासकी दिली नाही, रामाने काही शब्बासकी दिली नाही. मग हे कशासाठी केलं असा प्रश्न कोणीच हनुमंतरायला विचारला नाही. ह्या फाईलला कोणी धक्काच लावला नाही. पण मी अशी फाईल उचकितो. बरेच दिवसांनी ही फाईल पडलेली होती, पण महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ही फाईल उचकिली. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हनुमंतरायाला विचारलं, हनुमंतराया तुम्ही लंका नगर कशा करता जाळलं? त्यावेळेस हनुमंतरायांनी उत्तर दिलं तुकाराम महाराजाला की तुकाराम महाराज, मला आतापर्यंत कोणीच विचारलं नव्हतं की लंका नगर कमून जाळलं. तर त्या लंका नगर मध्ये राम म्हणणारा कोणी नव्हता म्हणून मी जाळलं. हो, राम म्हणणारा कोणी नव्हता. आणि ज्या गावात रामनाम होत नाही ती मिलेलं असतं महाराज, त्याला मसन वाटत म्हणून मी त्या विद्यानगर जाळलं. आणि मग तुकाराम महाराजांनी हनुमंतरायची पाठ थोपटली. जाळी लंका धन्य धन्य म्हणे तुका, जाळी लंका धन्य धन्य म्हणे तुका, जाळी लंका धन्य म्हणे तुका, जाळी लंका धन्य म्हणे तुका. मग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी हनुमंतरायची पाठ थोपटली, शब्बासकी दिली. जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका. म्हणून मेलेल्या माणसाला अग्नी दाग देतात महाराज.
त्याला जाळावं लागतं. मग आपलं तोंड नामस्मरण करीत नाही हे जाळायच्या लायकीचे. सतत नामच नाही तरी देह त्याच्यासाठीच भेटले ना. देवे दिला देह भजना गोमटा, भजनासाठीच दिलेला आहे तो. म्हणून त्याचं सतत नामचिंतन करायचं. कशा पद्धतीनं करायचं? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली